रस्ता नाही, एसटी नाही, शाळाही नाही. संतप्त ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढलेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे. गावात जाण्याकरता 5 किलोमीटर पायी चालावं लागतंय. 40 वर्ष झाली आम्हाला. कसं हे झाडू वगैरे कसं मारतात? हे असेच बळस मारायचं वाकडं तिकडं बेजारी. काही दुखलं सुकलं तरी इथंच मारायची बारी. कशाचे आमदार आणि खासदार कोण काही नाही करीत. काय करावं आता, नाही इलाजी. जंगली लोकायला काय तेच फक्त मतदान मागायला येतात लोक. रस्त्याची लईच गरज, पाणी नाही प्याला. रस्ता तिथं एवढी खूप अडचण आहे की बरसातीमध्ये 2-4 महिने आमचे नातरुंड 15 घरी असतात, शिकायला जात नाहीये. सोयीच नाही कोणत्या गोष्टीची. म्हणजे जो मेन रस्ता आहे हा, किती पायी चालत जावं लागतं? मेन रस्ता ते आडवा रस्ता आहे, मोठा रस्ता, तिथवर चालत जावं लागतं. हे दिवसात कुणी पोरं चालत जात नाही, काय नाही. शाळा बंद आहे सध्याला. आजारी पडल्यावर कसं करतात? आजारी पडल्यावर एक जागेवर जातात, जागेवर मरतात. वाहन भेटत नाही, जायला रस्ता नाही बरोबर. पाऊस चालू असले की घरात मारायचं, पण साधन नाही कोणत्या गोष्टीचं. सगळ्याचे लेकर बाळा नोकरी लागले, सगळं लागले. आमच्या लेकरायला शाळा सुद्धा नाही. मग आता किती दिवस बसणार उपोषणाला तुम्ही? आता 90 दिवसाचं केलेलं आहे बसायचं. जवळ ते लोक आम्हाला भेटायला येत नाही इथं, तवर आम्ही उपोषणाला बसणार. सुनेत्रा पवारांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण संजय काकडेंचं शरद पवार आणि राहुल गांधींना पत्र आहे. सपकाळ यांनी वापरलेले शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, संजय काकडे यांची मागणी आहे. शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते म्हणून या प्रकरणात भूमिका घ्यावी असं देखील ते म्हणत आहेत. पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाहीये साहेब. महाराष्ट्रातील अनेक नेते पाहिले, पण राजकारणात अभ्यासू, संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणारं नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहत होते आणि पाहत आहेत. सुनेत्रा पवार, अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत, तर त्या आपल्या पवार कुटुंबियाच्या सून आहे. एका ज्येष्ठ कुटुंबियाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या आत्मनिर्भर भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात, तर त्या एक कुटुंबाच्या असतात. सुनेचा सन्मान ते उभं राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. 24 तासानंतर त्याची ऍक्शन घेतली जाईल ना. जिथे दोघं असतील तर आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना बरोबर सरळ करतील. जर काँग्रेस जर अशा गोष्टीचं समर्थन करत असेल तर मग काँग्रेस म्हणजे त्यांची विचारधारा घाणेरडी झाली. मग ती विचारधारा घाणेरडी राज्यातली झाली का दिल्लीतली झाली हे येणाऱ्या आपल्याला 48 तासात कळेल. त्यामुळे जे नालायक लोक आहेत त्यांचं आम्हाला गांभीर्य घेण्याचं काही कारण नाही, त्याच्या बोलण्याला काही उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला ऍक्शन पाहिजे की राहुल गांधी आणि आदरणीय शरद पवार काय करते ह्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे. तसं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.